नमस्कार, टीव्ही 9 मराठीच्या न्यूज टॉप 9 मध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा। सुरुवातीलाच पाहणार आहोत लोकसभेसंदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडी लोकसभेचा महासंग्राम मधून। यवतमाळ वाशीमधून हेमंत पाटलांची पत्नी राजश्री पाटील यांना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर। भावना गवळी यांचा पत्ता कट। मात्र हेमंत पाटील यांना दिलासा देण्याचा शिंदेंचा प्रयत्न। हिंगोलीमधून हेमंत पाटलांचा पत्ता कट तर बाबूराव कदम कोहळीकर यांना शिंदेंकडून उमेदवारी जाहीर। हेमंत पाटलांच्या उमेदवारीला झाला होता विरोध। हिंगोलीचा जाहीर उमेदवार बदलण्याची आली नामुष्की। अर्चना पाटील उद्या अजित पवार गटात प्रवेश करणार। अर्चना पाटील भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या पत्नी। धाराशिव लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। भाजपमध्ये घरवापसीबद्दल एकनाथ खडसेंचं मोठं वक्तव्य। कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणार। दिल्ली दौऱ्यानंतर सुरू असलेल्या चर्चांवरती एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण। मवियाचे शिल्पकार शरद पवार यांच्या घरी तिढा असलेल्या जागांवर बैठक सुरू। सांगली, भिवंडी, सातारा, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर मुंबईच्या जागेवर तिढा कायम। बैठकीतनं अंतिम तोडगा काढणार आणि एकमेकांमधली धुसफूस दूर करण्याचा प्रयत्न करणार। उद्धव ठाकरे यांच्याकडून 4 जागांवरील उमेदवारांची घोषणा। जळगावमधून उन्मेष पाटलांचे समर्थक करण पवार, कल्याणमधून वैशाली दरेकर, हातकणंगलेमधून सत्यजित पाटील तर पालघरमधून भारती कांबडी यांना उमेदवारी। सांगलीमध्ये उमेदवार जाहीर करून 10 दिवस उलटले। आम्ही काम सुरू केलंय। रामटेक, अमरावती आणि कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडली। मैत्रीपूर्ण लढतीला अर्थ नसतो, त्यांनी कामाला सुरुवात करावी। उद्धव ठाकरेंचा काँग्रेस नेत्यांना सल्ला। जळगावचे नाराज खासदार उन्मेष पाटील यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश। जळगाव लोकसभेत भाजपनं तिकीट कापल्यानं पाटील नाराज। भाजपचे कार्यकर्त्यांचा स्वाभिमान दुखावल्याची टीका। तर करण पवारांच्या माध्यमातून युवा शक्तीला पुढे आणण्याचं काम। जळगावातनं करण पवारांच्या उमेदवारीवर उन्मेष पाटलांची प्रतिक्रिया। ठाकरेंनी मला आणि पत्नीला उमेदवारीबाबत विचारणा केली। उन्मेष पाटलांची माहिती। तर जळगावात इतिहास घडेल, मशालचा विजय होईल, करण पवार यांची प्रतिक्रिया।